आशिया चषक 2025 स्पर्धेतील 9व्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने विजय नोंदवलाय। पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 154 धावा केल्या होत्या। या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 146 धावांत आटोपला। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका पुढील महिन्यापासून रंगणार आहे। तर वेस्ट इंडिज संघाने मालिकेपूर्वीच 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय। या संघाची धुरा रोस्टन चेजकडे सोपवण्यात आली असून उपकर्णधारपदाची जबाबदारी जोमेल वॉरिकनकडे दिली आहे। ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याला सुरुवात झाली। या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत पहिल्याच दिवशी 5 बाद 337 धावा केल्या। एकेकाळी टीम इंडियामधील महत्त्वाचे खेळाडू मानले जाणारे आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा आता भारतीय क्रिकेटमध्ये नवीन भूमिका घेत आहेत। हे दोघेही अनुभवी खेळाडू आता निवड समिती म्हणून भारतीय संघाला बळकट करण्यासाठी काम करते। भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आयसीसीच्या महिला वनडे फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत पुन्हा नंबर 1च्या सिंहासनावर विराजमान झाली। तिने इंग्लंडच्या नॅट सिव्हर ब्रंटला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले। भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच आज जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये उतरणार आहे। तर नीरज पात्रता फेरीपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे। वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये नाशिकच्या सर्वेश कुशार यानं उंच उडी प्रकारात इतिहास रचलाय। त्यानं 2.28 मीटर उंच उडी मारत भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली। पीव्ही सिंधूने चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये डेन्मार्कच्या जुली दावल जेकबसनला पहिल्या फेरीत सरळ गेममध्ये पराभूत करत प्रवेश केला। सिंधूने जेकबसनला फक्त 27 मिनिटात 21-4 21-10 असं पराभूत केलं।